फायनली आज डिस्चार्ज झाला. मुंबईतून घरी जायचं होतं आणि तसं डॉक्टरांनी लवकरच सांगितलं होतं आम्हाला की डिस्चार्ज होईल म्हणून. पण नंतर मग डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे प्रोसेस व्हायला एवढा वेळ लागला की रात्रीचे 9:30 वाजत आले. ट्रॅव्हल्सचा टायमिंग लवकर होता, 9 वाजताच होता, पण ट्रॅव्हल्सचा टायमिंग पण निघून गेलेला. ट्रॅव्हल्सवाल्यांना फोन केलेला तर त्यांनी म्हटले या बघूया, मिळाली तर ठीकच होईल गाडी तुम्ही पोहोचेपर्यंत. तर मग आम्ही निघालेलो, कॅब बुक केली आणि लगेच निघालेलो मग आम्ही. तर बघा इथे येऊन पोहोचलो मग. तर त्रिशिकाला बरं नसल्यामुळे जवळपास 10 दिवस तरी आम्ही राहिलेलो मग मुंबईमध्ये ॲडमिट. पण आता एकदम ओके आहे, ती सर्व काही ठीक झालेलं आहे, तर काही काळजीचं कारण नाही. फक्त तिची आता थोडी जास्त केअर करावी लागणार आहे, तर एवढंच. तर पण जी दुसरी गाडी आम्हाला दिली होती त्यांनी की ह्या बसमध्ये जा म्हणे आणि पुढे ट्रॅव्हल्स जी आहे ती पुढे निघून गेली होती आणि तिथे त्यांना थांबायला सांगू म्हणे मग आम्ही दुसऱ्या एका गाडीमध्ये त्यांनी आम्हाला बसून दिलेलं. पण ती ना असं बस टाईप होती गाडी आणि मला ना मळमळ करायल्यासारखं होतं. कोणाकोणाला असा उलटीचा त्रास आहे, मला तर एवढा त्रास आहे उलटीचा की असं एकदम पूर्णपणे पॅक गाडी असली की मळमळ करायला लागतं आणि जास्त गाडी आदळत असेल तरीसुद्धा. तर लगेच असं व्हायला लागलं होतं की मळमळ केल्यासारखं होत होतं, काही समजत नव्हतं. एक तर त्रिशू तिच्या पप्पापाशी पण राहत नव्हती आणि मला पण असं हे होत होतं, उलटी आल्यासारखं होत होतं एकदम. तर पण ती शांत होती एकदम. तर असं वाटत होतं की झोपून जावं. जेव्हा डोळे लावून असं झोपलं ना तर बरं वाटतं, नाही तर बरं वाटत नाही. पण पन्नी पण सोबत ठेवली होती, म्हटलं जेणेकरून उलटी आलीच तर बघूया काय होईल ते. त्यानंतर मग ट्रॅव्हल्सपर्यंत पोहोचवलेलो आम्हाला. तर ही ट्रॅव्हल्स आहे इथपर्यंत खेडपर्यंत येण्याची. ट्रॅव्हल्स जर केली असती समजा तर त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी जायचं होतंच फिक्स आम्हाला, ट्रॅव्हल्स जर गेली असती तर. पण भेटली आम्हाला ट्रॅव्हल्स. मग त्यानंतर बघा त्रिशू कशी बघते, स्वेटर वगैरे काही घालायला मागत नव्हती. नको मला काही नको स्वेटर वगैरे, असंही तिला ना फार गरमी होते, असं स्वेटर नकोच म्हणते ती आधीपासूनच. म्हणजे थोडंसं हेल्थचा इश्यू होता ना तिला, त्यामुळे तिला गरमी फार व्हायची. तर आत्ताही बघा घालत नाही म्हणे, टोपी नाही, स्वेटर नाही, काही नाही, सगळं होतं जवळ पण घालत नव्हती. मला फार थंडी लागायली होती पण तिला मात्र लागत नव्हती अजिबात. ट्रॅव्हल्समध्ये आलेलो आम्ही आणि मग त्यानंतर थोडंसं मी आराम केला थोडासा ट्रॅव्हल्समध्ये. त्यानंतर थोडंसं उलटीचा त्रास कमी झाला आणि म्हटलं चला थोडंसं बसावं आता रिलॅक्स, तर बरं वाटेल. तर जेव्हाही आपल्याला उलटीचा त्रास वगैरे होत असेल तर असं एखादी जी पॉलिथिन आहे ती आपण नक्कीच जवळ ठेवली पाहिजे. कारण की उलटीचा त्रास ज्यांना होतो ना त्यांनाच माहीत असतं की काय नेमका त्रास होतो, वेगळाच त्रास होतो. मिस्टर तर ओरडत असतात की तुला कसा हा त्रास होतो, पण मी म्हणत असते तुम्हाला झाला असता तर कळलं असतं, असं म्हणते मी त्यांना. तर हे बघा त्रिशू कशी बाहेर बघत होती आणि फायनली घरी जायचं होतं. अजून पुन्हा एकदा यायचं आहेच, 10-15 दिवसानंतर पुन्हा फॉलोअपसाठी बोलवलेलं आहेच पुन्हा. तर बघू आता. पण आता सगळं ओके झालेलं आहे, छान झालेलं आहे, रिकव्हरी छान आहे तिची. तर घरी आलो सकाळी 3:30ला पोहोचलेलो. अबीर साहेबाचं बघा कसं आईसोबत हे करतो आहे आणि त्यानंतर त्रिशा छान जेवण वगैरे करून आता झोपी जाते. ती